इयत्ता 8वी आज पाहत आहोत आपण एन एम एस ह्या परीक्षेसाठी आपण वापरणार आहोत आशा हे पुस्तक. आशा हे पुस्तक का वापरायचं तर याचं वैशिष्ट्य पहा. प्रत्येक घटकावर भरपूर नमुना प्रश्न आहेत आणि प्रत्येक घटकावर सरावासाठी भरपूर उदाहरणं आहेत आणि परीक्षेच्या गेल्या 20 वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून हे पुस्तक काढलेलं आहे. पुस्तक खूप छान आहे. या पुस्तकाच्या बाहेर काही येत नाही, म्हणजे सेम टू सेम असं येत असं नाही, पण याच सारखे आकडे बदलून प्रश्न येतात. त्यामुळे याचा खूप अभ्यास करा. मी फक्त तुम्हाला सोडवलेले उदाहरणं समजून देणार आहे. सरावासाठी तुम्ही पुस्तक विकत घ्या, त्यासाठी इथे नंबर पण दिलेला आहे. संपर्क करा, पुस्तक विकत घ्या आणि सॉल्व करा. त्याच्यामध्ये जर काही तुम्हाला अडलं तर कमेंट करा, मी तुम्हाला अडलेला प्रश्न सोडवून देईल, किंवा या नंबरवर जरी संपर्क केला तरी तुम्हाला मदत भेटणार आहे. आपलं चाललं आहे प्रकरण 7 सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा म्हणजे कोड भाषा. जेव्हा आपण जे काही करतोय किंवा जे काही बोलतोय ते समोरच्याला, शत्रूला समजून न देण्यासाठी जी भाषा वापरतात ती सांकेतिक भाषा. आर्मी वगैरे त्या तिकडे हे आवश्यक असतात. पहा आता काय केलं आहे, स्तंभ 1 आणि स्तंभ 2 असे 2 कॉलम दिलेले आहेत आपल्याला. त्याच्यामध्ये त्यांनी इकडे मध्ये पहिल्यामध्ये दिलेलं आहे काही लेटर्स आणि दुसऱ्यामध्ये काय दिले आहेत नंबर्स. तर हा एस साठी नेमका कोणता आकडा वापरलेला आहे ते शोधायचं. टी साठी कोणता वापरलाय आणि त्यानुसार दिलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. खूप सोपं असतं. एकदा समजलं की काहीही अवघड जाणार नाही. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, आपल्याला रफ पेपर दिलेला असतो, खाली जागा असते खूप सारी, त्याच्यावरती STE हे असं थोडंसं लांब लांब लिहून घ्यायचं आहे. किंवा जर तुम्हाला याच्यावर करता आलं तर याच्यावर करा, फक्त पेन्सिल यूज करा, कारण एकाच स्तंभावरती आपल्याला 2 ते 3 प्रश्न सोडवायचे असतात. मी याच्यावरच करणार आहे. पहा एस, इथं सुरुवातीला एस दिसला. एस कुठे कुठे रिपीट झालाय का, इथे रिपीट झालाय पहिल्यात दुसऱ्यात. अजून कुठे रिपीट झालाय का, नाही. मग पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये कोणता अंक रिपीट झालेला आहे तो पाहायचा आहे. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये अंक रिपीट झालेला आहे 3. म्हणजे एस साठी काय अक्षर आलं आपलं, एस साठी आला 3. लिहून घ्यायचं. मग पुढचं लेटर घ्यायचं टी. टी कुठे रिपीट झाला का, नाही. मग त्याला थोडा वेळ थांब बाबा, तुला जोडी नाहीये, तू थांब थोड्या वेळ बाजूला, असं म्हणायचं. मग ई पाहूयात. ई साठी पहा, इथे ई दिसतोय मला, इथे म्हणजे पहिल्या आणि चौथ्या लेटरमध्ये ई आहे. पहिल्या आणि चौथ्यामध्ये कोणतं अक्षर रिपीट झालेलं आहे, कोणता आकडा रिपीट झालाय, 6. म्हणजे ई साठी आला आहे आपला 6. आता टी राहिला. टीला कोण आला आहे, 7. हो की नाही, त्याला जुळी नसली तरीही 7 हा अक्षर त्यासाठी आलेला आहे. के, के पुन्हा रिपीट दिसतोय का, हो. के दुसऱ्यात आणि चौथ्यामध्ये रिपीट आहे. मग दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये कोणता अंक रिपीट आहे, 2. म्हणजे के साठी वापरला आहे 2 हे अंक. एन रिपीट होतोय का, यस. यस दुसऱ्यामध्ये आणि चौथ्यामध्ये. मग दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये कोणता अंक रिपीट झालाय, 4. कोणतं चालतं आपलं, एन. एन साठी आला आहे 4. डी, डी इथे दिसतो, इथे दिसतोय, काट मारून घ्यायची. डी वरती काट मारायची आणि इथे एकावरती काट मारायची. तुम्ही म्हटलं 5 पण सेम आलाय, तर त्यासाठी आपण डी ला थोड्या वेळ ती होल्ड करूयात. पुढचं लेटर घ्यायचं. मग आर. आर पहा 1 2 3 ठिकाणी आर आले आहे आणि इथे 5 5 5 आला. म्हणजे आर साठी डेफिनेटली कोण आला आहे, खात्रीशीर आला 5. मग याला कोण उरला आपला, डी. डी ला उरला आहे 1. समजतंय ना, इथं 1 उरला आहे. क्यू ला कोण उरला आहे, 8. क्यू साठी कोण उरला, 8. सगळे झाले आपले, सगळे झाले. आता ह्या एवढ्या माहितीनुसार आपण कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार आहेत. पहिला प्रश्न, आरकेटीचा संकेत काय असेल शोधायचंय. आर साठी कोण वापरलाय, 5. के साठी कोण वापरलाय, 2. 5 2 आणि टी साठी वापरला आहे 8. टी साठी वापरला आहे 7. 2 आर साठी 5 2 7. 5 2 7 दुसरा ऑप्शन. ठीक आहे. सेंड साठी काय वापरलं आहे, पहा यांच्याबरोबर आपलं चाललंय, बरोबर आले आपले उत्तर सगळे स्पष्टीकरणानुसार. आता सेंड पाहूयात. सेंड साठी हा आला पहिला प्रश्न. सेंड साठी एस साठी 3 वापरला आहे, ई साठी 6 वापरला, एन साठी आपण वापरला आहे 4 आणि डी साठी आलता आपला 1. म्हणजे 36 41 ऑप्शन क्रमांक 3 ला टिक करून घ्यायचे. क्यू आर के, क्यू ला आलता आपला 8, आर ला आला 5 आणि के ला आहे आपला 2. म्हणजे 852 ऑप्शन क्रमांक
4. पहिला प्रश्न संपलाय. समजलेला असेल. खूप सोपं आहे. फक्त समोरासमोर लिहून घ्यायचे आणि जे जे रिपीट होतील ते इकडे जे रिपीट होतील त्याच क्रमांकाचे इकडचे अक्षर आपल्याला खोडायचे आहेत. अक्षर असतील, चिन्ह पण असतात कधी कधी. पुढचा प्रश्न पाहूयात. इथे पण 2 स्तंभ दिलेत, 2 कॉलम दिलेत. इकडे दिले अक्षर आणि इकडे दिले आहे त्यांनी अंक. TEAR साठी दिलाय PU. आता सगळ्यात पहिल्यांदा घेऊया आपण टी. टी इथे खोडला, टी इथे खोडला, टी इथे पण खोडला. पहा पहिला तिसरा आणि चौथा मध्ये टी आलाय. पहिला 2 2 2. टी साठी काय आलं आपलं 2 हा अंक टी साठी रिपीट केलेला आहे. आता ई कुठे रिपीट होतोय? इथे रिपीट झाला. इथे पहिल्यात आणि शेवटात. कोण कॉमन आलाय? 3. मग ई साठी कोणतं अक्षर आलं? शुअरली, खात्रीशीर 3. आता ए पहा रिपीट होतोय कुठे? हा इथे रिपीट आहे, इथे रिपीट आहे. दोघांमध्ये कोण कॉमन आहे? 8. म्हणजे ए ची व्हॅल्यू आली सापडली आपल्याला 8. आर इथे पण आहे, आर इथे पण आहे. या दोघांमध्ये कोण कॉमन आहे? 6. मग आर ची किंमत आली आहे 6. ठीक आहे. आता राहिला पी साठी रिपीट नाही आहे कोणी. मग पीला थोडं थांब, घाई करू नकोस. यू पण रिपीट नाही, मग त्याला पण थांबायचं. एन पाहूयात. एन इथे आहे, एन इथे पण आहे. या दोघांमध्ये कोण कॉमन आला आहे? कोण आलंय? एन साठी कोणी आलंय कॉमन? नाही. आता एन मध्ये काय होणार आहे? इथे 5 पण आलेला आहे, इथे 5 पण आलेला आहे. हो, एन साठी 5 आला. एन साठी 5. ओके. आता राहिला पी आणि यू. पी साठी एक तर असेल 4 किंवा 1. 4 किंवा 1. आणि यू साठी असेल 1 किंवा 4. ठीक आहे. 1 किंवा 4, 4 किंवा 1. जर याचा पी साठी 4 असेल तर यू साठी 1 असेल. ठीक आहे. हे दोघं राहिले होते ना, हे दोघांसाठी. पीचा 4 असेल तर यूचा 1 असेल. यूचा 4 असेल तर पीचा 1 असेल. सेम इथं झाले आहे एल के साठी कोण उरलाय? 9 आणि 7. एल जर 7 असेल तर के 9 असेल आणि एल जर 9 असेल तर के 7 असेल. एका वेळी एकच वापरायचं असतं. ठीक आहे. पाहूयात प्रश्न. पहिला प्रश्न काय आहे? PREAK या शब्दांचा संकेत कोणता? पी साठी कोण वापरला आलाय आपला? पी साठी आला आहे आपला 4 किंवा 1. कोण आलाय? 4 किंवा 1. इथेच घेऊया यांच्या स्पष्टीकरणामध्ये. पी साठी काय आपल्याला 4 किंवा 1 आलेला आहे. 2 ठिकाणी 2 वेगवेगळे लिहून घ्यायचे. आर साठी 6 डेफिनेटली आला. ई साठी 3 आलेला आहे. ए साठी 8 आल्या. तर के ची पुन्हा गंमत आहे. के साठी एकतर 7 असेल किंवा 9 असेल. दोन्ही एकदा 7 लिहून घ्या, एकदा 9 आहे. ऑप्शन मध्ये पाहायचं. जर हा ऑप्शन असेल तर हे उत्तर म्हणायचं, हे असेल तर हे म्हणायचं. पाहूयात ऑप्शन मध्ये काय दिलं त्यांनी. 1 6 3 8 9. पर्याय क्रमांक 2 ला टिक करून घ्यायचे. समजले का? जेव्हा कन्फ्युजन असतं त्यावेळी दोघंही लिहून पाहिजे आणि ऑप्शन नुसार चालायचं. मग अशा वेळेस काय करायचं? ऑप्शन नुसार चालायचं. आता पहा, जेवायला तर गेलो आपण, पावभाजी खायची होती, पण चौपाटी लागली. चौपाटीवरती पावभाजीवाला आज आलाच नव्हता. त्याच्या घरी लग्न होतो, कसं काय इकडे येणार? मग ठीक आहे, आता म्हणाला समजवलं, जाऊ त्या पावभाजी नाही तर बर्गर खाऊयात, है की नाही? तसं करायचं. ऑप्शन नुसार थोडंसं चेंज व्हायचं. पुढचा प्रश्न. 5 4 2 6 8 7 यासाठी कोणतं अक्षर येणार आहे? 5 साठी आला आपला आहे एन. 4 साठी पी किंवा यू. हो की नाही? 4 साठी कोण? पी येईल किंवा यू येईल. दोन्हीही लिहून घ्यायचे. टी साठी 2 आहे. आर साठी 6 साठी आर आहे. 8 ला ए आलेला आहे. आता 7 आणि पुन्हा गंमत केली. 7 एक तर के कडे जाईल किंवा एल कडे. दोन्हीही लिहून घ्यायचंय. पुन्हा ऑप्शनवर जायचंय. पुन्हा आपल्यासारखं जे म्हणायला पाहिजे तसं भेटणार नाही आपल्याला. तिथे पाहून ठरवायचं काय खायचंय ते. ऑप्शन पहा. ऑप्शनमध्ये NUTRAL हे उत्तर आहे दिलेलं, म्हणून पर्याय क्रमांक 3 ला टिक करायचं. NPTRAK ऑप्शन नाहीये म्हणून ते द्यायचं नाही. तर काय करायचं? NUTRAL ऑप्शन क्रमांक 3. खूप छान आहे सांकेतिक भाषा. आम्ही लहानपणी आमच्या मैत्रिणीसोबत जर भांडणं झाले तर एखादीला काही समजू नये म्हणून आम्ही च ची भाषा वापरायचो. कशी असायची पहा. चला तू, चला ये, तुला येते का? च तू, च काय करती काय, तू काय करती, असं त्यावेळेस बोलायचो. आता माझी चुकत पण असेल कदाचित.
पण ठीक आहे, तुम्ही ही कोणती भाषा जर बोलत असाल तर कमेंटमध्ये लिहा. पची भाषा पण कोणी कोणी बोलतं, कोणी सनपनची बोलतं. मैत्रिणीमध्ये बोलत असाल तुम्ही मित्रामध्ये तर तेवढी कमेंट करा आणि अभ्यास खूप करा. परीक्षा खूप म्हणजे खूप जवळ आलेली आहे. उद्याचा व्हिडिओ मी लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न करणार आहे.